नमस्कार, मी मंदार पणसे. तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे आणि आपण अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतोय. नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्रात आणि या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये. आपल्यासोबत आज इतकंच ज्येष्ठ नेतृत्व आहे आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्यासोबत आहेत. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ही जी सगळी निवडणुकीचं जे वातावरण आहे, एक रणधुमाळी आहे. अर्थात प्रचाराच्या वेळेला खूप इथल्या तिथल्या बाता होतात, पण तुम्हाला असं वाटतं का की प्रचाराची तुम्ही एकेकाळी बघितलेली जी प्रचाराची पातळी होती आणि आत्ताचा जो प्रचार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही असं खटकतं का? असं एक प्रचाराचा स्तर हाच विषय नाही आहे. एकंदरीत आपल्या देशामध्येच आता आपण गुणात्मकरित्या परिवर्तन होण्याच्या ऐवजी पॉझिटिव्ह परिवर्तनापेक्षा निगेटिव्ह परिवर्तन होत चाललेलं आहे. सिद्धांताच्या आधारावर राजकारण करणारी एक पिढी होती. मी जॉर्ज फर्नांडिस साहेबांना आणि अटल बिहारी वाजपेयींना विद्यार्थी असताना एक आयकॉन म्हणायचो. वर्धन साहेब कम्युनिस्ट पार्टीचे पोलिट ब्युरो, त्यांना खूप म्हणायचो. शरद जोशींना म्हणायचो. विचारामध्ये मतभिन्नता होती, पण विचाराशी प्रामाणिकता होती. आपल्या इथे विचार भिन्नता हा प्रश्न नाही आहे, विचार शून्यता हा प्रश्न आहे. आणि म्हणून पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन हे आता नाही आहे, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स आहे. पण याला जबाबदार जनता आहे. कारण जोपर्यंत उत्तम विचाराधिष्ठित काम करणारे चांगले कार्यकर्ते, नेते यांना जात, पंथ, धर्म, भाषा सोडून लोक जेव्हा त्यांच्या मागे उभं राहतील, तर पुण्यामध्ये आपण आहोत, SM जोशी होते, नाग गोरे होते, रामभाऊ माळगी होते, अण्णा मोहन धारिया होते. प्रत्येक माणसाबद्दल सगळ्यांच्या मनात आदर होता. आणि म्हणून आज ही जबाबदारी केवळ राजकीय पक्ष आणि नेतृत्वावर सोडून चालणार नाही. तर या लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, ज्याच्यामध्ये ज्युडिशियरी आहे, मीडिया आहे, लेजिस्लेटिव्ह विंग आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, त्याच्यावर उभी आहे. आपण सगळ्यांनी मिळून लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याकरता, क्वालिटेटिव्ह चेंज करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तेव्हाच होईल. कारण पिढ्या बदलत असतात. म्हणजे आता मी ज्यावेळी विद्यार्थी होतो, माझ्यावेळी जे नेते होते ते आता नाही आहेत. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. हळूहळू एक पिढी बदलत चालली. राज्यातली बदलते, देशातली बदलते. पण हा देश महत्त्वाचा आहे. इथली इतिहास, संस्कृती, विरासत महत्त्वाची आहे. ही जगातली ही लोकशाहीची म्हणजे खरं म्हणजे मदर ऑफ डेमोक्रेसी हा देश. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. सगळं जग आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की याच्यातून आपण चांगलं वागून एक संवेदनशील लोकशाही आपल्या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले, आम्ही विधानसभेहून हे काम वगैरे बंद पाडलं होतं, एक मुंबईत आले होते. ते म्हणाले, शालीनता से क्या अपनी भाषा का गलत इस्तेमाल न करते हुए स्तर के साथ क्या अपनी बात रखी नहीं जा सकती क्या? ये दौड़ के जा रहे हो स्पीकर के सामने, ये उठा रहे, वो फेंक रहे, ये सब क्यों करते आप? ठीक नाही आहे. आम्ही तुमचं राजकारण बघितलंय. म्हणजे आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली होती पत्रकारितेमध्ये तुमचं राजकारण बघितलं होतं. तुम्हाला आणि बाळासाहेबांना आम्ही एकत्र बघितलं होतं, खास करून मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी. आज पण आम्ही ज्यावेळेला येत होतो तेव्हा तुमची आठवण आली आवर्जून. आणि बरंच बदलतंय सगळं. तर तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचा जो गुणात्मक मुद्दा तुम्ही काढला तसा आत्ताच्या राजकारणामध्ये पक्षांमधलं पण जे वितुष्ट आलेलं आहे ते कुठेतरी कमी होईल, काही आशा आहे असं तुम्हाला वाटतं? असं आपण लोकशाहीमध्ये एकमेकाचे विरोधी आहोत, शत्रू नाही आहोत. हिंदुस्थान पाकिस्तान नाही आहोत आपण. त्यामुळे आपण एकमेकाच्या विचाराचा सन्मान केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातही असं आहे की बिलकुल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईकांपासून आणि अनेक नेते मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्यापर्यंत एक सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श महाराष्ट्राने दिलेला आहे. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज सगळ्या देशाला सामाजिक विचार हा महाराष्ट्राने दिलेला आहे. क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्य संग्राम सैनिक लोकमान्य टिळक, सावरकर या महाराष्ट्राने दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण सुधारणा करून भारतासमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. मी तरी कन्व्हिक्शन ओरिएंटेड आहे. अच्छा. पण तुम्हाला आणि मी एका मर्यादेच्या बाहेर जाऊन कॉम्प्रोमाइज करणार नाही, मला करायचं नाही. त्याचे परिणाम काही हो. पण मग त्याच्यामुळे असंच होतं ना, म्हणजे चांगली माणसं जी राजकारणात आहेत
ती पुढे येत नाहीत, ती माणसं पुढे येण्यासाठी धजावत नाहीत. नाही, असं नाही आहे. मी आता एवढ्या प्रखरतेने जातीवादाबद्दल सांप्रदायिकतेबद्दल बोलतो. आज महाराष्ट्रातलं वातावरण वेगळं आहे. मी लोकसभा लढलो, मी म्हटलं नाही माझ्याकडे नाही आहे. सगळं नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे, नागपूरकर माझे आहेत. जो मला मत देईन त्याचंही काम करेन, जो देणार नाही त्याचंही काम करेन. पण मी हे जात पात पंथ धर्म भाषा डिस्क्रिमिनेशन मला नाही करायचं, नाही करणार नाही. तुम्ही स्पष्टपणे संघविचाराचे आहात आणि त्या संघविचाराच्या बाबतीत आजही खूप बोललं जातं, खास करून काँग्रेसकडनं, राहुल गांधींकडनं. आता संविधानाची सगळी चर्चा चालू आहे. सत्ताधारी महाराष्ट्रातले म्हणतात की हे एक फेक नरेटिव्ह होतं. आज तुम्हाला असं वाटतं की ही संविधानाची चर्चा आणि हे सगळे मुद्दे हे विष घालवण्याचा प्रयत्न आहे. संविधानाचे जे चॅप्टर्स आहेत त्यावर जे मूलभूत तत्व याच्यावर एक चॅप्टर आहे. केशवानंद भारती केस झाली आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 10 न्यायमूर्ती 11 जणांच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. आता हे मूलभूत तत्व कोणती आहेत? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट हे कोणी बदलवू शकत नाही. उरलेले जे चॅप्टर्स आहेत हे बदलवण्याचं पाप कोणाचं आहे? ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधींची रायबरेलीची निवडणूक अवैध घोषित झाली तेव्हा इमर्जन्सी लागली आणि काँग्रेस पक्षाने आपल्या स्वार्थाकरता बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या आणि आता हे कोरं पुस्तक घेऊन फिरवतात आणि विष घालण्याचा प्रयत्न करतात. दॅट इज नॉट गुड पॉलिटिक्स. पण मग त्याच आम्ही संविधान बदलवणार नाही, बदलवू देणार नाही, बदलवण्याची कोणाची हिंमत नाही. पण वारंवार आमच्यावर ते चिपकून दिलं. पण त्याच वेळेला ते कटेंगे तो बटेंगे सारखी सुद्धा एक विशिष्ट धर्माला अनुसरून जी काही एक घोषणा केली जाते भाजपच्या व्यासपीठावर. बघा, आम्ही सगळे भारतीय आहोत. आमची इतिहास, संस्कृती, विरासत एक आहे. आमची उपासना पद्धती वेगळी आहे. कोणी गुरुद्वारात गेला, कोणी बौद्ध विहारात गेला, कोणी मंदिरात गेला, कोणी मस्जिदीत गेला. अलग अलग है, अलग भाषा, अलग वेश, फिर भी हमारा एक देश. आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे. सुप्रीम कोर्टाने व्याख्या केली आहे. हिंदुत्व हे जातीवादी नाही, संकुचित नाही आणि धर्माधिष्ठित नाही. प्रॉब्लेम आहे की सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आतंकवादाच्या विरुद्ध. सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आपल्या देशात जे नक्षलवाद सारखे विचार आहेत त्याच्या विरुद्ध. आणि सगळ्यांनी जात पंथ धर्म भाषा म्हणून सगळ्या भारतीयांनी, आम्ही सगळे भारतीय एक आहोत म्हणून एक राहिलं पाहिजे. आणि आपण एक नाही राहिलो, आपण जर बटलो तर नुकसान होईल देशाचं. पण आम्ही हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो, पण लगेच काही बोलल्यावर ते कसं अँटी मुस्लिम आहे त्याच्यात फोडणी टाकून त्याला भडकवता कसं येईल असा प्रयत्न काही लोक करत असतात. पण या